तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील समाजसुधारक हा विषय निवडला आहे. तर त्यातील काही महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमार्फत बघणार आहोत. तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. ताराबाई मोडक यांनी आदिवासींसाठी कोणत्या जिल्ह्यात कार्य सुरू केले? तर त्याचं उत्तर आहे ठाणे जिल्हा. ठाणे जिल्ह्यामध्ये ताराबाई मोडक यांनी आदिवासींसाठी कार्य सुरू केले होते. पुढचा प्रश्न आहे, सुधारक हे साप्ताहिक कोणत्या समाजसुधारकाने चालू केले? तर सुधारक हे साप्ताहिक गोपाळ गणेश आगरकर यांनी चालू केले होते. पुढचा प्रश्न, एक गाव एक पाणवठा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर याचं उत्तर आहे डॉक्टर बाबा आढाव यांचे हे पुस्तक आहे एक गाव एक पाणवठा. पुढचा प्रश्न आहे, सार्वजनिक सभेची पुण्यात स्थापना कोणी केली? तर याचं उत्तर आहे गणेश वासुदेव जोशी यांनी पुण्यामध्ये सार्वजनिक सभेची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न आहे, तलाठी शाळांची स्थापना कोणी केली? तलाठी शाळांची स्थापना कोणी केली? तर याचं उत्तर आहे राजर्षी शाहू महाराज यांनी तलाठी शाळेची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न, शेतकऱ्यांचा आसूड हे पुस्तक कोणत्या समाजसुधारकाचे आहे? तर शेतकऱ्याचा आसूड हे महात्मा फुले यांचे पुस्तक आहे. हा प्रश्न बऱ्याच वेळा पोलीस भरतीच्या परीक्षांमध्ये विचारला गेला आहे. पुढचा प्रश्न, खासबाग कुस्ती आखाड्याची स्थापना कोणी केली? खासबाग या कुस्ती आखाड्याची स्थापना कोणी केली? त्याचे उत्तर आहे राजर्षी शाहू महाराज यांनी खासबाग कुस्ती आखाड्याची स्थापना केली. पुढचा प्रश्न, ही थोडी चुकीची दुरुस्ती आपण करूया. डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली? तर याचं उत्तर आहे डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना विठ्ठल रामजी शिंदे म्हणजे वीरा शिंदे यांनी केली. डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना वीरा शिंदे यांनी केली म्हणजेच विठ्ठल रामजी शिंदे. पुढचा प्रश्न आहे, महात्मा फुले यांचे मूळ गाव कोणते आहे? तर महात्मा फुले यांचे मूळ गाव कटगुण. महात्मा फुले यांचे मूळ गाव कटगुण हे आहे. पुढचा प्रश्न, समर्थ रामदास स्वामींचे संपूर्ण नाव काय आहे? समर्थ रामदास स्वामींचे संपूर्ण नाव हे नारायण सूर्याजी ठोसर आहे. समर्थ रामदास स्वामींचे संपूर्ण नाव नारायण सूर्याजी ठोसर आणि त्यांचा ग्रंथ आहे दासबोध. दासबोध हा समर्थ रामदास स्वामी यांचा ग्रंथ आहे. समाज स्वास्थ्य हे मासिक कोणी सुरू केले? समाज स्वास्थ्य हे मासिक कोणी केले? तर र धो कर्वे यांनी समाज स्वास्थ्य हे मासिक सुरू केले. पुढचा प्रश्न, साने गुरुजी यांचे संपूर्ण नाव काय आहे? तर याचं उत्तर आहे पांडुरंग सदाशिव साने म्हणजेच साने गुरुजी. पांडुरंग सदाशिव साने म्हणजेच साने गुरुजी. पुढचा प्रश्न आहे, अमृतानुभव हा ग्रंथ कोणी लिहिला? अमृतानुभव हा ग्रंथ संत ज्ञानेश्वर यांनी लिहिला. तर संत ज्ञानेश्वर हे महाराष्ट्रातील संत आहेत, त्यांचा ग्रंथ आहे अमृतानुभव. पुढचा प्रश्न, रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? तर याचं उत्तर आहे रयत शिक्षण संस्थेची स्थापना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केली. पुढचा प्रश्न आहे, कृष्णाकाठ हा ग्रंथ कोणाचा आहे? तर कृष्णाकाठ हा ग्रंथ यशवंतराव चव्हाण यांचा आहे, जे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. यशवंतराव चव्हाण. महात्मा ज्योतिराव फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा कोणत्या वर्षी काढली? हा सुद्धा प्रश्न बऱ्याच वेळा विचारला गेलेला आहे स्पर्धा परीक्षांमध्ये. तर 1848 या वर्षी महात्मा फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा काढली होती. पुढचा प्रश्न, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?
तर सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनीच केली, महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली. पुढचा प्रश्न, पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? तर पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. पुढचा प्रश्न आहे, मराठी भाषेचे शिवाजी कोणास म्हणतात? तर हा प्रश्नसुद्धा मित्रांनो बऱ्याच वेळा विचारला गेला आहे स्पर्धा परीक्षांमध्ये. तर त्याचे उत्तर आहे विष्णूशास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे शिवाजी असे म्हणतात. तर मित्रांनो हा आहे व्हिडिओचा पहिला भाग. तसाच आपण समाजसुधारकांचा दुसरा भाग दुसऱ्या व्हिडिओतून घेऊन येणार आहोत. तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. तुर्तास जय हिंद.